मुंबई शेजारची मीरा भाईंदर महापालिका निवडणूक ठाकरे बंधू मराठी अमराठी मुद्द्यावर तर भाजप हिंदू मुस्लिम या मुद्द्यांवर लढवणार अशी लक्षणं आज दिसली। प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये राहिलेले आणि गेली 5 वर्ष भाजपमध्ये असलेले कृपाशंकर सिंग यांनी विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलं। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होणार असा दावा त्यांनी केला। त्यावर भाजप म्हणजे मराठी विरोध नाही अशी टीका ठाकरेंच्या शिलेदारांनी केली। तर स्पष्टीकरण देताना भाजपला सकल हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागला। बघूया हा रिपोर्ट। इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांच्या पोटातलं अखेर ओठावर आलंच। मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेत त्यांना उत्तर भारतीय महापौर बसवायचं। आधीच मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसेनं मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीयांना फटकावायला सुरुवात केली होती। मनसेच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी उत्तर भारतीय व्यावसायिक रस्त्यावर उतरले। त्याला उत्तर म्हणून मनसेनं देखील शक्ती प्रदर्शन केलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसवण्याची भाषा केल्यानं ठाकरे बंधूंच्या शिलेदारांना आयतं कोलीत मिळालंय। कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम तर मुंबईचा महापौर मराठीच होणार, आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। मी सांगतो, वर्गात ना 60 मुलं असतात। मी काल पण उदाहरण दिला, 60 मुलं अभ्यास करत असतात। तो धब्बू असतो, तो पण बोलतो ना मी पहिलाच येणार। त्यातला हा उदाहरण आहे, ज्याच्याकडे स्वतःकडे काय स्वतःचं अस्तित्व नाही, इकडनं फिरायचा। ईडीची नोटीस आली, पैसा कमव काँग्रेसमध्ये कमवला, ते पैसा राखण्यासाठी बीजेपीने त्याच्या पाठी लागले, तर ते आता बीजेपीमध्ये गेले। उद्या बीजेपीची सत्ता गेल्यानंतर दुसरा पक्ष आला आणि ते पाठी लागले तर हे कृपाशंकर त्या पक्षात जाते। मुंबईत जो कृपाशंकर सिंग यांचा किंवा भाजपचा मतदार आहे तोच काँग्रेसचा सुद्धा मतदार आहे। त्यामुळे काँग्रेसची द्विधा अवस्था झाल्याचं दिसतंय। ना धड टीका करता येते ना पाठराखण। नाही, आता उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो, आणि ज्याला उद्या गुजराती जाईल गुजराती म्हणेल। आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणे करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात। पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही आपला भाषावाद कधी सहन करत नाही। कोणी झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। कृपाशंकर सिंग यांची प्रतिक्रिया मॉडिफाय करण्याची जबाबदारी किरीट सोमय्या यांनी पार पाडली। कृपाशंकर यांनी महापौर पदाला उत्तर भारतीयांचं लावलेलं स्टिकर काढून किरीट सोमय्या यांनी तिथे हिंदूंचं लेबल लावलं। मुंबईतला मराठी हिंदू असतो की गुजराती असतो की हिंदी भाषी हिंदू असतो, मुंबईतला हिंदू हे कारस्थान मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही। दरम्यान ज्यांच्या वक्तव्यामुळे उत्तर भारतीय महापौराचं राजकीय रामायण सुरू झालंय त्या कृपाशंकर सिंग यांचा राजकीय बायोडाटा कसा आहे तो पाहूया। कृपाशंकर सिंग 1971 साली उत्तर प्रदेशच्या जौनपूर मधून पोटा पाण्यासाठी मुंबईत आले। झोपडपट्टीत राहून कांदे बटाटे विकून त्यांनी उदरनिर्वाह केला। इंदिरा गांधींपासून प्रेरणा घेत ते राजकारणात आले। काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा अशी ओळख त्यांनी कमावली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। विलासराव देशमुख यांचे विश्वासू अशीही त्यांची ओळख आहे। 2004 साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्रीपद भूषवलं। बेहिशेबी मालमत्ता कमावल्याचा, जमीन गैरव्यवहाराचा त्यांच्यावर आरोप आहे। 2019 साली काँग्रेस सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 2024 साली जौनपूर लोकसभा मतदारसंघात ते भाजपचे उमेदवार होते, मात्र 99,000 मतांनी त्यांचा पराभव झाला। आता वरून दट्ट्या मिळाला की कृपाशंकर सिंग यांनाच उपरती झाली हे त्यांनाच ठाऊक। उत्तर भारतीय महापौराबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि त्यांनी देखील उत्तर भारतीय शब्द रिप्लेस करून तिकडे हिंदू शब्द कॉपी पेस्ट केला। तुम्ही विकासाच्या मुद्दा आणा, तुम्ही हिंदुत्व मुद्दा आणा, जे मुद्दे तुम्ही मतलब आतापर्यंत केलं ह्याच्यावर मला जास्त भाष्य करणे स्पष्टपणे माझ्या मत आहे
की महाराष्ट्रामध्ये कोणतीच महानगरपालिकेतील महायुती सत्ता येतील आणि त्यामध्ये ती सत्ता आमच्या हिंदू समाजाच्या महापौर उपमहापौर बसतील. मराठी अमराठी आणि हिंदू मुस्लिम या मुद्द्यांवरून मुंबई आणि मुंबईलगतच्या काही महापालिका निवडणुका लढवल्या जात आहेत हे आता निश्चित झालंय. भाजपा कोणाचा पक्ष आहे? भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काही मात्र संबंध नाही. त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? त्यांचा एक छुपा एजेंडा आहे आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा. त्यांना खरंच मुंबईचा महापौर खानच करायचा आहे. मीरा भाईंदरमध्ये काही भागात हिंदू मुस्लिम शीत संघर्ष असतोच. त्यामुळे भाजपला बटेंगे तो कटेंगेची आठवण करून द्यायची आहे. मात्र कृपाशंकर सिंग यांच्या उत्तर भारतीय महापौर विधानानं त्यात अडथळा आणलाय. या निमित्तानं भाजप मराठी विरोधी आहे हे ठाकरे बंधूंना बिंबवायचं असेल तर मराठी मतदारांची समजूत काढत हिंदू तितका मेळवावा हे आव्हान आता भाजप समोर असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.